ऊस दराच्या आंदोलनाचं केंद्र असणाऱ्या शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। माजी आमदार सारे पाटील आणि शामराव पाटील यड्रावकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली होती। यावेळच्या निवडणुकीत सारे पाटील यांचे पुत्र गणपतराव पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना महायुतीचं समर्थन आहे। त्यामुळे दुसऱ्या पिढीतील संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेच्या उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले, तर परिवर्तन महाशक्ती आघाडीतून राजू शेट्टी स्वतः मैदानात उतरतील अशीही चर्चा आहे। शिवाय वंचित आघाडीनेही उमेदवार दिलाय। त्यामुळे शिरोळ मतदारसंघात बहुरंगी लढतीचं चित्र आहे। गेल्या काही वर्षांपासून शिरोळ तालुका म्हणजे ऊस दराच्या आंदोलनाचं केंद्र बनलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ तालुक्यावर एकेकाळी चांगलीच पकड होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवला। महायुतीच्या सरकारमध्ये यड्रावकर यांना राज्यमंत्रीपद मिळालं। शिवसेनेतील फुटीनंतर यड्रावकर यांनी गुवाहाटी गाठली। एकनाथ शिंदेंच्या सोबत गेल्यानं कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी यड्रावकरांची अपेक्षा होती, पण राजेंद्र यड्रावकरांना तशी संधी मिळाली नाही। पण मधल्या काळात आमदार यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जवळीक ठेवली। त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीकडून अपक्ष निवडणूक लढणाऱ्या राजेंद्र यड्रावकर यांना महायुतीचा पाठिंबा नक्की आहे। दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसनं गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। यड्रावकर आणि गणपतराव पाटील हे दोघंही साखर कारखानदार आहेत। एकेकाळी सारे पाटील विरुद्ध शामराव पाटील यड्रावकर यांच्यातील विधानसभेची निवडणूक चांगलीच गाजली होती। त्या निवडणुकीत गोळाबेरीज करत सारे पाटील आमदार झाले, तर शामराव पाटील यड्रावकरांना पराभव पत्करावा लागला। 2019च्या निवडणुकीत शामराव पाटील यड्रावकरांचे पुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार झाले। आता सारे पाटील आणि यड्रावकर यांच्या दुसऱ्या पिढीत विधानसभेच्या निमित्तानं थेट संघर्ष होणार आहेत। गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून चांगला जम बसवलाय। या मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीची सुद्धा चांगली ताकद आहे। हा मतदार मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे शिलेदार माजी आमदार उल्हास पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। शिवसेना ठाकरे गट आणि उल्हास पाटील यांचं स्वतःचं शिरोळ तालुक्यात मजबूत संघटन आहे। त्यामुळे उल्हास पाटील यांची बंडखोरी गणपतराव पाटील यांना डोकेदुखी ठरू शकते। त्याचवेळी राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सहभागी झाली आहे। त्यातून माजी खासदार राजू शेट्टी हेच शिरोळच्या मैदानात उतरतील अशीही चर्चा आहे। तर सावकर मादनाईक यांची भूमिकाही मध्यंतरी चर्चेत आली होती। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, उल्हास पाटील आणि राजू शेट्टी अशी चौरंगी लढत झाली तर चांगलीच चुरस निर्माण होईल। पण त्याचवेळी शिवसेनेतील नाराज उल्हास पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणण्याचाही प्रयत्न सुरू आहे। त्यातून शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणं उलटीपालटी होऊ शकतात। एकूणच या मतदारसंघात किती उमेदवार असणार, राजू शेट्टी स्वतः रिंगणात येणार की उल्हास पाटील शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेणार, यावर बरंच काही अवलंबून आहे। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर।